आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि विशेषतः आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने समस्त मुंबईकरांना आम्ही आश्वस्त करू पाहतो की याही वर्षी मुंबई आणि राज्यातला गणेशोत्सव हा अतिशय धूमधामात साजरा केला जाईल। गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी टीम मुंबई सज्ज झालेली आहे आणि म्हणून टीम मुंबईने संपूर्ण मुंबईमध्ये या आमच्या चाकरमान्यांसाठी गणेश भक्तांसाठी ज्या ज्या सेवा सुविधा उपलब्ध करण्याचा कार्यक्रम ठरवलाय त्याचा उपभोग संपूर्ण मुंबईकरांना मिळावा या अर्थाने आम्ही योजना केली आहे। मुंबईचा मोरया या नावाने संपूर्ण मुंबई शहरात अतिशय व्यापक आणि भव्य अशी सार्वजनिक गणेशोत्सव याची स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी आम्ही घेतो। गेल्या वर्षी 1200च्या वर मंडळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि आजपर्यंत मुंबईत इतक्या मोठ्या प्रमाणात मंडळांच्या सहभागितेने एवढी कुठलीच स्पर्धा झाली नाही। त्याचं नियोजन करण्याची संधी आम्हाला मिळाली। या वर्षी 2500 मंडळांच्या सहभागितेने भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीने मुंबईचा मोरया ही स्पर्धा आम्ही नियोजन केलंय। विशेष सहकार्य मुंबई बँकेचं आहे। या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आमचे नेते प्रवीण दरेकरजी, आमचे सन्माननीय आमदार प्रसाद लाडजी यांचं विशेष सहकार्य मिळालंय। या स्पर्धेची सगळी गतिविधी कार्यवाही ही त्या ठिकाणी कोकण विकास आघाडीच्या वतीने आमचे सुहास आडिवरेकर आणि सगळे सहकारी करतायत। सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ ज्याचं नेतृत्व साळगावकर करतायत, सरनोबत करतायत, त्यांची सहभागिता या सगळ्यामध्ये आहे। पूर्ण मुंबईमध्ये वेगवेगळ्या 30 परीक्षकांच्या टोळ्या ग्रुप्स हे संपूर्ण मुंबईत 30 ग्रुप फिरतील, परीक्षण करतील आणि मग माननीय देवेंद्रजींच्या हस्ते 3 लाखाचं पहिलं पारितोषिक, बरोबरीने 1.5 लाखाच्या दुसऱ्या क्रमांकाची 3 बक्षिसं आणि तृतीय क्रमांकाची 75,000 रुपयाची बक्षिसं आणि 11,000 रुपयाची 12 उत्तेजनार्थ पारितोषिक, इतक्या मोठ्या व्यापक पारितोषिकांचा हा पूर्ण सोहळा त्या ठिकाणी आम्ही आज घोषित करतोय। मंडळांना संपर्क सुरू झालाय, मंडळांचा आम्हाला संपर्क सुरू झालाय। आपल्या माध्यमातून सुद्धा याला प्रसिद्धी मिळावी ही आमची विनंती आहे। आमच्या चाकरमान्याला सेवा देणं आमचं काम आहे। काही लोक आंदोलनातनं क्रेडिट घ्यायचं काम करतायत, ते तुटपुंज एखाद्या दिवसाचं। काही लोक घरबशा करून घरातनं केवळ घोषणा करतायत, पण मुंबईतल्या चाकरमान्याला सुविधा उपलब्ध करण्याचं काम हे कर्तव्य म्हणून भारतीय जनता पार्टी करते। आणि म्हणून 1-2 नाही, विशेष कोकणासाठी चाकरमान्यांना रेल्वे स्पेशल ट्रेन 6 स्पेशल ट्रेन आम्ही सोडतो आहोत।
एकंदरीत 6 स्पेशल ट्रेनचं नियोजन आम्ही केलं आहे, ज्यामध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक ज्याची बुकिंग ही पूर्ण झाली आहे, सन्माननीय पालकमंत्री मंगल प्रभात लोढाजी यांच्या माध्यमातून एक ट्रेन, आमचे नेते केंद्रीय मंत्री नारायणराव राणेजी, आमदार निलेश राणेजी यांच्या माध्यमातून 2 ट्रेन आणि 2 विशेष ट्रेनचे नियोजन, ज्या पद्धतीचा प्रतिसाद आणि आवश्यकता चाकरमान्यांची आहे त्यासाठी प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुद्धा केली आहे। आणि पहिल्या कोकण स्पेशल ट्रेनचा झेंडा दाखवून त्या कामाला सुरुवात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या हस्ते 15 तारखेला आम्ही करतो आहोत। आणि त्यामुळे आपल्या लक्षात येईल 2500 ते 3000 पर्यंतच्या डब्यांच्या आवश्यकतेनुसार असलेल्या या रेल्वे जवळजवळ 15 ते 18,000 मुंबईकरातल्या चाकरमान्यांना केवळ ट्रेनने आम्ही गावापर्यंत सुविधा देण्याचा प्रयत्न हा करतो, याचा आम्हाला समाधान आहे। खरं तर प्रश्न विचारला पाहिजे, अन्य कोणी यातलं काही केलंय का केवळ घोषणा द्यायची मुंबई कोणाची आणि घराची कडी लावून आत बसायचं आणि म्हणून जनतेबरोबर राहण्याचं काम हे समाधानकारक आहे। केवळ तेवढंच नाही, ट्रेन बरोबर एसटी आणि बसेसची व्यवस्था आम्ही केली आहे। कोकण विकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईत आणि त्यातही विशेषतः शिवडी, वरळी, भायखळा, माहीम, दादर, जोगेश्वरी, दिंडोशी, विक्रोळी, भांडूप आणि अन्य भाग यात पूर्ण मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने 256 बसेसची आम्ही व्यवस्था केली आहे। त्याचे फॉर्म्स वाटले, त्यांचं तिकीट बुकिंग झालंय, सगळा डेटा आमच्याकडे त्याच ठिकाणी जनतेकडून, चाकरमान्यांकडून, आमच्या कोकणातल्या नागरिकांकडून मिळालाय। अगदी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गापर्यंत आवश्यकता आहे तिकडे पालघर पण। आणि या 256 ची व्यवस्था ही केंद्रीय मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपण केली। ती सोडून स्थानिक स्तरावर आमचे नेते ज्या काही व्यवस्था करतायत, ज्यामध्ये उदाहरण दाखल द्यायचं झालं तर अंधेरी पूर्वमध्ये मुर्जी पटेल हे 51 बसेस सोडतायत, माझ्या मतदारसंघामध्ये वांद्रे पश्चिम मध्ये मी 31 बसेस सोडतोय। अशा सगळ्यांचा जर एकत्रित आकडा बघितला तर तो 338च्या पेक्षा जास्ती जातोय। त्यामुळे पूर्ण मुंबईत 338च्या वर बसेस हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही सेवेला देतो आहोत। कोकणच्या 2 रेल्वे तर मोदी ट्रेन नावाने सोडतो आणि त्यामुळे मोदी ट्रेन, स्पेशल ट्रेन आणि 338च्या वर बसेसची व्यवस्था या पद्धतीने हा सर्व कार्यक्रम मुंबई भारतीय जनता पार्टीच्या टीम सज्ज झाली आहे। मुंबईचा मोरिया 2500 मंडळांपर्यंत, मुंबईतल्या ट्रेनच्या माध्यमातून 15 ते 18,000 चाकरमान्यांची सेवा आणि 338 बसेस मधून त्या ठिकाणी अजूनचे 10,000च्या वर चाकरमानी, अशी संपूर्ण व्यवस्था। हे सोडून त्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था असेल, खाण्यापिण्याची, गणेश भक्तांची व्यवस्था, सार्वजनिक विसर्जनाच्या ठिकाणी, या सगळ्या व्यवस्था तर आहेच। आज अजून एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करतो। काही नतद्रष्ट गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात विघ्न आणण्याचा प्रयत्न वर्षानुवर्षे करतात।
विघ्नहर्त्याच्या आगमनात आणि विसर्जनात विघ्न येऊच शकत नाही यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि काही लोकांनी आरे मधल्या तलावामध्ये विसर्जनाला बंदी आणण्याचे आदेश आणलेत. हे खरं आहे, पर्यावरणाला सांभाळावंच लागेल. हे खरं आहे, तलाव प्रदूषित होताच कामा नयेत, पण म्हणून गणेश विसर्जन थांबता कामा नये. आणि म्हणून बाकी लोक यावर काय भूमिका घेत आहेत अजून विचारात आहेत. पण आजच त्या ठिकाणी उपनगराच्या पालकमंत्र्यांना आम्ही भेटलो, मी स्वतः भेटलो, मागणी केली, निवेदन दिलं. जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, राजेंद्र भोसले यांना. आणि आज सांगायला आनंद होतो, माननीय पालकमंत्र्यांनी निर्देश दिल्यानुसार आरेमध्ये सुद्धा गणेशाच्या विसर्जनाची सोय, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव करून आम्ही करून देऊ. विसर्जन थांबणार नाही. कृत्रिम तलावाची व्यवस्था या आवश्यकता पडली तर डीपीडीसीच्या फंडातून, नाही तर मंगलजी आणि आम्ही त्या ठिकाणी ती व्यवस्था करून देऊ. मी माननीय पालकमंत्री मंगलप्रभात लोढाजींचा सुद्धा त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. हे सोडून महासंघाच्या वतीने मंडळांना परवानग्या मिळाव्यात, शिक्के मारता कामा नयेत, कारवाई कोणावर होता कामा नये. आणि गणेश भक्तही काळजी घेतीलच की नागरिकांना अडचण होता कामा नये. या सगळ्या व्यवस्था उभा करण्यामध्ये एक समाधानाची भूमिका आम्ही घेऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे. आणि म्हणून त्या सगळ्याची माहिती आपल्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचवणं एवढाच या पत्रकार परिषदेचा हेतू होता. मग त्यांना अडवले कोणी? चाकरमान्यांच्या जीवावर वर्षानुवर्ष महापालिकेतली भ्रष्टाचाराच्या हंडीचं लोणी खाणारे उबाटावाल्यांना अडवलंय कोणी? स्वतः करायचं नाही, दुसऱ्याने केल्यावर त्यात विघ्न करायची. आणि म्हणून उबाटा गटातली लोकही छिद्रान्वेषी वृत्तीचे आहेत, दुसरं काही नाही. सध्या मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, तुमची प्रतिक्रिया? नाही, मला याची माहिती नाही. राज्यामध्ये आरक्षणाच्या संदर्भात अनेक समाजांमध्ये उपोषण असेल किंवा आंदोलन सुरू आहे. यातच धनगर आरक्षण असेल किंवा मराठा आरक्षण असेल, परंतु मराठा आरक्षणासाठी घटना दुरुस्त करूनच आरक्षण भेटेल असं अनेक लोकांचं मत आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं राज्य सरकार टिकणाऱ्या आरक्षणाच्या बाबतीतला सर्वंकष अभ्यास करून भूमिका घेत आहे. समाजाला शेवटपर्यंत टिकेल असंच आरक्षण मिळालं पाहिजे ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आणि मागणी आहे. किंबहुना 2014 ते 19 काळामध्ये कायद्याच्या रूपाने टिकणारं आरक्षण देवेंद्रजींनी दिलं, ते मुंबई उच्च न्यायालयात टिकलं, ते सर्वोच्च न्यायालयात स्थगिती न देता राहिलं. सरकार बदललं, उद्धवजी शरद पवारांच्या मदतीने आले आणि हे मराठा आरक्षण कोर्टासमोर बाजूनं मांडल्यामुळे गेलं. त्यामुळे ज्यांनी खड्डे टाकले तेच आज प्रश्न विचारतायत. आणि म्हणून आम्हाला समाजाचं भलं करायचं असल्यामुळे कायदेशीर मार्गानेच हे सरकार काम करेल एवढंच मी सांगतो. संजय राऊतांनी जे आरोप लावलाय की 16 तारखेला मराठवाड्यामध्ये कॅबिनेटची बैठक होणार आहे, पण आता पाटलांना गडवायचा प्रयत्न किंवा गुंडवायचा प्रयत्न जे सरकारकडून करण्यात. कोणाला? जरांगे. त्यामुळे संजय राऊत यांना मराठा समाज सिरियसली घेतच नाही. किंबहुना मराठा समाजाचा सगळ्यात जास्त राग कोणावर असेल तर संजय राऊतांवर आहे. मी ते शब्द पुन्हा उच्चारू इच्छित नाही. जगाला हेवा वाटेल अशा पद्धतीचे मोर्चे अतिशय सुनियोजित शांततेने मराठा समाजाने काढले. त्याच्यावर हीन पातळीने अश्लील शब्दात टीका करणारे संजय राऊत यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयात न बोललेलं बरं. त्यांना मी एवढंच सांगेन, तोंड बंद करून गप्प बसा, नाही तर तोंड बंद करण्याची भाषा भारतीय जनता पार्टीला कळते.
आशिष जयंत पाटील यांची भिडे गुरुजी यांनी भेट घेतल्यानंतर त्यांच्या आंदोलनाची जे आंदोलनाला बसले त्याची तीव्रता कमी झाल्याची जाणवते आहे का? मी यावर काही भाष्य करू शकत नाही, कारण मला याची माहिती नाही. चौदा आमदार आहेत, उद्या अपात्र पात्रतेची सुनावणी आहे, त्या संबंधित वकिलांमार्फत ते त्यांचं म्हणणं मांडणार आहे. याकडे कशा प्रकारे बघता ही नेमकी कोणती रणनीती आहे? नाही, वकिलामार्फत बाजू मांडण्याचा अधिकार आहे, जरूर मांडावी, पण त्यांना बाजू आहे का हा आमचा प्रश्न आहे. नाही, मराठी झालं का? ओबीसींना राजकीय आरक्षण नको म्हणून भाजपचे पदाधिकारी कोर्टात गेले असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. कदाचित रोहित पवार यांचा अभ्यास कच्चा असेल. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पटलावर मी बोललेलो आहे स्वतः. मी त्यातले काही याचिकाकर्ते विदर्भातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत, आणि म्हणून या विषयावर अभ्यासाविना बोलणं रोहित पवारांनी टाळावं. समाजातली तेढ निर्माण करण्याची भूमिका कोणीच घेऊ नये. ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण टिकलं पाहिजे, यासाठी सुद्धा सर्वात पहिली भूमिका देवेंद्रजींच्या सरकारच्या काळामध्ये देवेंद्रजींनी आणि पंकजाताईंनी मांडली, घेतली आणि टिकवलं. कुठल्या तोंडाने रोहित पवार प्रश्न विचारतात? तुमच्या काळात ते गेलं का? गेलं याचं पहिलं रोहित पवारांनी उत्तर द्यावं. का घालवलं हा आमचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे या प्रश्नावर बालबुद्धीच्या लोकांनी बोलू नये, एवढंच मी म्हणेन. गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आपण पाहतोय कशा प्रकारचे वक्तव्य येत आहेत. शिवसेना असेल किंवा भाजप असेल, यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाची संस्कृती आणि दर्जा कुठेतरी घसरतो असं वाटत नाही का? कारण आपण पाहतोय कशा प्रकारचे शब्द बोलले जात आहेत. नाही, कुठल्याच्या शब्दाबद्दल बोलताय तुम्ही मला माहित नाही, पण ते जर शब्द उभाटावाले प्रश्न विचारत असतील तर शिव्यांच्या लाखोलीची प्रेस कॉन्फरन्स या महाराष्ट्राने पहिल्यांदा त्यांच्या प्रवक्त्याकडून ऐकली आहे. आणि म्हणून या सगळ्यात जे शिव्यातच बसतात, शिव्या खाऊनच जगतात, शिव्या तोंडा घेऊनच जेवतात, त्या लोकांनी आम्हाला संस्कृतीचा विषय शिकवण्याची आवश्यकता नाही. हा विषय जरूर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संस्कृतीला खंजीर जर कोणी लावला असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लावला. मतं एकाबरोबर मागायची, सरकार बनवायला दुसऱ्याकडे जायचं, आणि मग तिसऱ्याकडे जाऊन मैत्रीसाठी कुर्णीसाद करायचा. हा महाराष्ट्रात उभाटाने केलेला प्रकार कोणीच पाहिला नाही. जिस तरीके से लगातार महाराष्ट्र के भीतर अलग अलग ग्रुप, अलग अलग वर्ग आरक्षण को लेकर के अनशन कर रहे हैं, आंदोलन कर रहे हैं, क्या आपको लगता है राजनीतिक साजिश है, सरकार को अशांत करने की कोशिश है? ओबीसी अलग कर रहा है, मराठा अलग कर रहा है, धनगर अलग कर रहा है, ये सब एक साथ किसी समय अलग सामने इलेक्शन है तो आज आपके माध्यम से हम मुंबई और महाराष्ट्र की जनता को ये अवगत कराना चाहते हैं कि टीम बीजेपी मुंबई अब है तैयार. हम इस मूड में और उस व्यवस्था के साथ आने वाले गणेशोत्सव को धूमधाम से मनाने के काम में जुट गई है. गत साल भी हमने मुंबई के सार्वजनिक गणेशोत्सव मंडलों की स्पर्धा ली थी. उसमें 1200 से ज्यादा मंडल सम्मिलित हुए थे. इस बार मुंबईचा मोरया 2023 इस नाम से 2500 से भी ज्यादा मंडलों को इकट्ठा लाकर आज तक न भूतो न भविष्यति हुई इस प्रकार की स्पर्धा का नियोजन मुंबई भारतीय जनता पार्टी की तरफ से किया गया है. 3 लाख रुपए का पहला इनाम है, 1.5 लाख रुपए का दूसरा इनाम है, 75,000 रुपए का तीसरा इनाम है और 11,000 रुपए के इनाम 12 अलग अलग मंडलों को देने की व्यापकता भी बढ़ाकर हम लोगों के सामने आ रहे हैं. 30 अलग अलग प्रकार के परीक्षकों की टोली पूरे मुंबई में इसका प्रवास करके परीक्षण करेगी. इस पूरे कार्यवाही को और इस स्पर्धा को मदद करने के लिए मुंबई बैंक आगे आ चुकी है. उनका मदद है, हम उनका धन्यवाद करते हैं.
हमारे नेता प्रवीण दरेकर जी और प्रसाद लाड़ जी, इनका विशेष सहयोग है। कोकण विकास आघाड़ी है, भारतीय जनता पार्टी की एक आघाड़ी है, उसके माध्यम से इसका पूरा नियोजन हो चुका है। हम सभी मंडलों तक पहुंच रहे हैं और कुछ मंडल हमसे भी संपर्क कर रहे हैं। मुंबई की सबसे बड़ी स्पर्धा का नियोजन हम कर रहे हैं, उसका हमें समाधान है। उसी के साथ साथ मुंबई का जो हमारा कोकण वासी है, वो गांव में मुंबई में कोकण में जाना चाहता है, उसकी व्यवस्था करना ये मुंबई के मराठी कोकणी आदमी की व्यवस्था का काम हमारा है। ये मानकर कर्तव्य भावना से मुंबई भारतीय जनता पार्टी की तरफ से 1-2 नहीं 6 ट्रेनों को स्पेशल हम छोड़ रहे हैं। सरकार तो अपना काम कर ही रही है, बावजूद उसके मुंबई भारतीय जनता पार्टी एक ट्रेन स्पेशल मराठी कोकण वासियों के लिए छोड़ रही है। माननीय मंगल प्रभात दोड़ा जी एक ट्रेन छोड़ रहे हैं। 2 ट्रेन हमारे नेता माननीय नारायण राणे जी, उनकी तरफ से मोदी स्पेशल ट्रेन इस नाम से चलेगी, और 2 प्रदेश की तरफ से विशेष रूप से और ज्यादा ट्रेन हमने की है। ये सभी उपक्रम को झंडे दिखाने का काम माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र जी करने वाले हैं। सिर्फ इतना ही नहीं, इन 6 ट्रेनों के साथ पूरे मुंबई में भारतीय जनता पार्टी मुंबई की तरफ से 258 ट्रेनें बसेस एसटी की और प्राइवेट, पालघर से लेकर रत्नागिरी से लेकर रायगढ़ से लेकर सिंधुदुर्ग तक अंतिम छोर तक व्यवस्था करने का काम हम कर रहे हैं। और उसी के साथ साथ हमारे अलग अलग पार्टी के नेता अपने स्तर पर, उदाहरण के लिए 51 बसेस मुर्जी पटेल जी अंधेरी से, 31 बसेस मैं बांद्रा पश्चिम विधानसभा से, ऐसे और भी हमारे नेता, ये कुल मिलाकर 338 से भी ज्यादा ये एसटी और बसेस हम सेवा सुविधा दे रहे हैं। दुर्भाग्य है मुंबई और कोकण वासियों के नाम पर वोट की राजनीति करने वाले सेवा के काम में आगे नहीं आ रहे हैं, और सेवा में भारतीय जनता पार्टी अपना कर्तव्य पूरा कर रही है, उसका हमें समाधान है। गत कुछ दिनों से चर्चाएं भी आ रही है कि गणेश उत्सव में कई विघ्न निर्माण करने का काम कुछ लोग लगातार कर रहे हैं, जिसमें से एक आरे में जो तालाब है उसमें विसर्जन न हो, इस प्रकार की व्यवस्था कानूनन करने के लिए कुछ लोग आगे बढ़ रहे हैं। लेकिन भारतीय जनता पार्टी मानती है कि ये विघ्नहर्ता भगवान गणेश, इसके काम में कोई विघ्न आ ही नहीं सकता। पर्यावरण को तो बचाना है, तालाब प्रदूषित नहीं होने के देना है, ये बात तो सही है, लेकिन इसका मतलब विसर्जन की व्यवस्था को रोकना है, इस बात से हम सहमत नहीं। अन्य दल चुप्पी साध कर बैठे। तब आज हमको ऐलान करते हुए आनंद होता है कि मैंने स्वयं हमारे पदाधिकारियों के साथ हमारे सबब के पालक मंत्री गार्डियन मिनिस्टर मंगल प्रभात दोड़ा जी से निवेदन दिया, मांग कलेक्टर से की, और माननीय मंगल प्रभात दोड़ा जी ने सरकार की तरफ से कृत्रिम तालाब की व्यवस्था की जाएगी, आरे में की जाएगी, विसर्जन को रोका नहीं जाएगा, ये भूमिका स्पष्ट कर दी है। हम उनका भी अभिनंदन करते हैं। यहां पर आरक्षण को लेकर जो मराठा आरक्षण की बात है, ओबीसी को अपना आरक्षण राजनीतिक जो मिलने की बात है, धनगर समाज को आरक्षण का विषय है, इन सभी पर भारतीय जनता पार्टी की भूमिका स्पष्ट है। कानूनन तरीके से भारतीय संविधान के दायरे में अंतिमता मिलेगा ऐसा आरक्षण देना चाहिए। उस दिशा में भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे जी, अजित दादा पवार, देवेंद्र जी की सरकार काम कर रही है। सालों से जो सत्ता में थे वो लोग आरक्षण आज तक दे नहीं पाए, वो सवालिया निशानियां चर्चा कर रहे हैं। इसका हेतु क्या है ये समाज जानता है। संसद में, नए संसद में ड्रेस कोड के तौर पर जो राष्ट्रीय प्रतीक है कमल का चिन्ह, वो ड्रेस पर रहने वाला, जिसको लेकर कांग्रेस और दूसरी पार्टियां विरोध कर रही हैं कि बीजेपी कहीं न कहीं अपना चुनाव चिन्ह
ड्रेस कोड पे डरवाना चाहते हैं। देखिए, इसके ऊपर टिप्पणी हमारे राष्ट्रीय प्रवक्ता करेंगे, लेकिन चुनाव चिन्ह को लेकर अगर प्रश्न उठाए जाएंगे तो वहां पर काम करने वाले हमारे बंधुओं और बहनों को हाथ से ही काम करने वाले उसका क्या करना चाहिए, उसका जवाब वो दे। ठीक है, चांगलं काम हातात घेतलेलं आहे, अतिशय चांगलं काम केलंय तुम्ही. पण मला एक प्रश्न असा आहे की इक्बाल चहल आयुक्त आहे, त्याने ऑर्डर सुद्धा काढली होती रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती आज गणपती येताना होणार आहे. गणपती जाणार कसा खड्ड्यातून. मला वाटतं हा विषयावर आयुक्तांनी काम वेळेत पूर्ण करावं असे निर्देश सरकारने दिलेत. ते केले नाही तर आयुक्ताला या खड्ड्यातून गणपती कसे न्यावे लागतात याचं प्रात्यक्षिक दर्शन आयुक्तांना पर्सनली घेऊन आम्ही करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.